गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शहरासह ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे सध्या मोठी लगबग सुरू आहे. भाविकांच्या पसंतीनुसार विविध आकार, आकर्षक सजावट आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकार युद्धपातळीवर काम करत आहेत. मूर्ती कार्यशाळांमध्ये सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत काम सुरू असून प्रत्येक मूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी कलाकार मेहनत घेत आहेत. यंदाही पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना भाविकांकडून मोठी पसंती मिळायची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गणपती उत्सव काही दिवसांनी ठेपलेला आहे. गणपतीची तयारी पूर्णपणे आता जवळपास झालेली आहे. आपण पाहू शकता कशी तयारी चालू आहे. ते कलाकार ते आहेत, ते गणपतीची पूर्ण तयारी चालू आहे. एकदम आता तयारी पूर्ण झालेली आहे. तिथे रंगोली सुद्धा चाललेली आहे. कॅमेरामॅन जे आहेत ते दाखवतील. त्याच संदर्भात आपल्यासाठी आपल्याजवळ बोलण्याकरिता आहेत ते कलाकार त्याची आपण बातचीत करणार आहोत. गणपती उत्सव जो आहे काही दिवसांनी ठेपलेला आहे. ज्यांच्या पूर्ण तयारी झालेली आहेत. आपल्यासोबत जे रंगमूर्तीचे कलाकार आहेत ते सुद्धा आहेत. आपण पाहू शकता कशा प्रकारे तयारी सुरू केलेली आहे ते. गणपतीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. गणेश उत्सव जवळपास काही दिवसांनी ठेपलेला आहे. आपल्यासोबत दादा बोलण्याकरिता आपण त्यांच्याच मते जाणून घेऊ काय यावर्षीची तयारी राहणार. काय सांगाल, गणपतीचा उत्सव काही दिवसांनी ठेपलेला आहे. तुमची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. यावेळेस काय महागलं किंवा काही गोष्टी आहे? महागाई तर प्रत्येक गोष्टीवर वाढलेली आहे. कलर पण वाढलेत, बाकीच्या गोष्टी पण वाढल्यात. तर मूर्ती मागं कसं आहे 20 ते 30% तर महागाई वाढणारच आहे मूर्ती मागं. कमीत कमी सुरुवात कधी कितीपासून राहणार आहे, कुठपर्यंत राहणार आहे? मूर्ती 1100 पासूनच सुरुवात आहे. तर मग मूर्तीचं तसं तर हाईटच्या हिशोबानं किंमत राहते. मिनिमम समजा 1100 पासून सुरुवात आहे. जवळपास तुमची तयारी पूर्ण झालेली आहे. आमची आता युद्ध तयारी चालू आहे सध्या धावपळ. गणरायाच्या आगमनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठामध्ये सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य आणि विद्युत रोषणाईच्या खरेदीलाही वेग आला आहे. सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशोत्सवाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तरी आमचं दिवाळीपासून चालू होऊन जाते. जशी दिवाळी संपली की वर्षभर आम्हाला म्हणजे काम चालूच राहते आणि कलरिंग करणं, हे करणं, ते करणं सगळं आम्हाला म्हणजे पाहावंच लागतं. एकंदरीत किती समजा दिवस वर्ष महिना लागतो तरी हां म्हणजे आमचे जसे लाट राहते 50चे 100चे लाट राहते. तर मग ते त्याला 100चा लाट असला तर महिना जातो, 50चा लाट असला तर 15 दिवस 20 दिवसात निघून जाते तयार. काय सुरुवात असते गणपती मूर्ती? सुरुवात प्लास्टरपासूनच असते. प्लास्टर म्हणजे कालव करून ते डाईमध्ये टाकले जाते आणि डाईमधून मग तशी मूर्ती तयार होऊन जाते आमची. काय वाटतं यावर्षी मूर्ती जी आहे छोटी किती रुपयापासून सुरुवात होऊ शकते? तरी आमची मूर्ती म्हटलं तर 1-1.5 फुटापासून सुरुवात असते तर मग वरपर्यंत म्हणजे 10 फूट 11 फूट. तरी स्टार्टिंग म्हटलं तर 1200-1300 पासून चालू होऊन जातं. काय वाटतं यावर्षी अशा किमती वाढल्या? काय कारण आहे त्या किमती वाढल्या? किमती वाढल्या तर म्हणजे कलर पण महाग झाले आणि प्लास्टरच्या बॅगा वगैरे जसं आम्हाला लागणारं साहित्य तरी बरेचपैकी महाग आहे म्हणा. आणि पैसा पण तेवढा गुंतावाच लागते. काय धंदा करायचं म्हटलं तर पैसा लागतेच तेवढा.